काल हळद शूट झाल्यानंतर आम्हाला समजलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्या लोकेशनपासून खूपच जवळ आहे. सो कसलाही विचार न करता आम्ही फटाफट मॉर्निंगला रेडी झालो आणि त्याच्यानंतर निघालो आपल्या महाराजांचे दर्शनासाठी. महाराजांची मूर्ती बघितल्यानंतर असे वाटते की महाराज साक्षातच इथे बसलेले आहेत की काय. मंदिराच्या बाहेर सेल्फी वगैरे काढून नंतर आम्ही लगेच निघालो शूटसाठी. आपण लोकेशनवरती पोहोचण्याआधीच आपली मनाली ताई ही रेडी झाली होती. मला ताईच्या घरच्यांनी सांगितले होते की तुम्हाला जो काही शूट करायचा आहे ते तुम्ही घरामध्येच करा, तुम्ही ताईला घेऊन बाहेर जाऊ शकत नाही. सो आम्ही जेवढं आम्हाला घरातल्या घरामध्ये शूट करता येईल तेवढं आम्ही शूट घरामध्येच कव्हर केलं. लगेचच नवऱ्या मुलाची एंट्री झाली. एका साईडला राहुल दादा ताईचे सिंगल काढत होता आणि एका साईडला ऋग्वेद दादा आपलं पूर्ण ट्रेडिशनलचं वर्क सांभाळत होता आणि आपला मंगेश भाऊ हा रील साठी होता आणि मी कॅन्डिड साठी. ताईचे सिंगल वगैरे फोटो क्लिक करून आम्ही लगेचच निघालो चौघ जण ताईच्या एंट्रीसाठी. ताईच्या एंट्रीला डायरेक्ट ड्रोन शॉटच आपण उतरवलेला होता, कारण तशी ताईची रिक्वायरमेंटच होती. लग्न वगैरे झालं त्याच्यानंतर फटाफट यांचे ग्रुप देखील कव्हर अप करून घेतले. दुपारचे जवळपास 2 वाजले होते आणि तुम्ही आमची कंडिशन बघू शकतात की कशी होती. सर्व ग्रुप कव्हर केल्यानंतर मी आपल्या स्टुडिओकडनं ताई आणि दादांना एक सुंदर अशी फ्रेम गिफ्ट केली होती. आपल्या स्टुडिओकडून यांना गिफ्ट देण्याच्या पाठीमागचं एकच रिझन होतं की यांची एंगेजमेंट आणि वेडिंगची ऑर्डर देखील आपल्याकडेच होती. आपण यांना फ्रेम वगैरे देऊन लगेचच निघालो यांचे कपल फोटो काढण्यासाठी. सर्व शूट कव्हर अप केल्यानंतर आपण शूट कव्हर झाल्यानंतर आम्ही एक एक कटिंग मारून लगेचच निघालो घरी. असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच फॉलो करा. थँक्यू.